नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता आपण काय करत आहोत, कापसाच्या भावाविषयी हमखास माहिती घेत आहोत आणि आजही एक नवीन कापसाची अपडेट, कापसाच्या भावाविषयी पाहणार आहोत. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल, तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला काय होणार आहे तर पडणार आहेत आणि नवीन माहिती पाहावयास आपल्याला काय होणार आहे, मिळणार आहे. त्यामुळं लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद. बघा आता कापसाच्या भावाचा पाहायला विचार केला तर हे जागतिक स्तरावर चालणारं खूप मोठं मार्केट आहे आणि त्यामुळं मग शासनाने यावर्षी काही भावामध्ये थोडासा बदल करून हमी भाव काय केलेले आहेत, जाहीर केलेले आहेत. ते एक वेगळेच. त्यानंतर मग खाजगी बाजारामध्ये हमी भावापेक्षाही कमी विक्री चालली होती. आणखीनही कमीच आहे. त्यानंतर परत मध्यंतरी थोडंसं काय झालेलं आहे तर बाजारभावामध्ये थोडीशी तेजी जाणवलेली आहे आणि पुन्हा कापसाच्या भावामध्ये उच्चांक कापसाने घेतलेला आहे. त्यानंतर परत मग शेतकऱ्यांना एक आशा लागली की ज्यांनी कापसं ठेवलेली आहेत, ज्यांच्याकडे कापसं आहेत, कापसाचे जे विक्री केलेलं नाही शेतकऱ्यांनी, त्यांच्याकडे घरामध्येच कापसं ठेवलेले आहेत काय भावाच्या आशेने. आता काय होणार आहे भाव, आता ह्यावर्षी शासनानं तर हमी भाव जाहीर केलेला आहे ₹8,110. मग त्या भावाच्या पुढून आपला कापूस काय होणार आहे, विकणार आहे, अशी एक आशा होती शेतकऱ्यांना. आणि मग त्या आशापोटी काय केलेलं होतं, बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसं आपल्या घरामध्ये तसेच ठेवले आणि थोडंसं मध्ये मध्ये एक महिन्यापूर्वी बदल झाला होता. भावामध्ये थोडंसं बदल झाला, तो 8,000च्या आसपास गेला होता. त्यानंतर परत आणखीन रिवर्स येत परत 7,000च्या 7,500च्या आतमध्ये आला होता आणि आणखीन थोड्यामध्ये त्यामध्ये काय झालेलं आहे, आणखीन बदल झालेला आहे. मग आजच्या भावाचा विचार करता आज भावाचा पाहिलं तर मग काय झालेलं आहे, आणखीन 7,500च्या पुढं भाव काय केलेले आहेत, चाललेले आहेत. 7,600 500च्या काय झालेला आहे, आजचा भाव झालेला आहे. म्हणजे आणखीन काही दिवसामध्ये पहिल्या ठेप्यालाच काय होणार आहे तर कापसाचे भाव जाणार आहेत. कधी काळी कापसाचा भाव आणखीनही वाढू शकतो. 8चा 9 होऊ शकतो, 9चा 10ही होऊ शकतो. पण त्याला थोडासा कालावधी लागणार आहे, कारण बऱ्याच शेतकऱ्याचे यावर्षी कापसाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. मग तुमची ती अतिवृष्टी असेल, आहे का नाही, नैसर्गिक आपत्तीने काय झालेले आहे तर खूप बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालेले असल्या कारणानं, बऱ्याच म्हणलं तर सगळ्याच शेतकऱ्याचं यावर्षी खूपच मोठ्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण असल्या कारणानं कापसं एकदम 50%च्या आतमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन निघलं होतं. त्यामुळं मग थोडीशी मदतही शेतकऱ्यांना काय केलेली आहे, शासनाने दिलेली आहे. त्यावर थोडंसं आणखीन कापसाच्या भावामध्ये बदल झालेले आहेत आणि मग ते भाव म्हणजे शासनाने हमी भाव जाहीर केलेले आहेत. ठीक आहे, पण आणखीन शेतकऱ्यांना आशा आहे की आपल्या भावामध्ये थोडासा बदल होणार आहे, असल्या कारणाने ठेवलेले आहेत कापसं बऱ्याच शेतकऱ्यांनी. त्यामुळं मग जे शेतकऱ्यांनी आता अद्याप कापसं विकलेले नाहीत, तर त्यांनी थोडंसं थांबायचं आहे. सुरुवातीला मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये भावामध्ये खूप बदल होतील, चेंजेस होतील आणि भाव जे पहिल्यांदा आता पाठीमागं जे 1 महिन्यापूर्वी जे झाले होते, त्यामध्ये जे हमी भावापेक्षाही पुढं गेले होते, त्या भावाचेही पुढं कापसाचे भाव काय होणार आहेत, 100% जातील. मग थोडंसं थांबून काय करायचं आहे, शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करायची आहे. आता भाव वाढ व्हायला लागलेली आहे, थोडीशी त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. कारण पाठीमागं 1-2 दिवस मायनसमध्येच बाजारभाव चाललेले होते, कमी झालेले होते आणि शेतकऱ्याला तर एक आशा लागली होती की आता 7,000च्याही आत जातो का काय कापूस. काही शेतकऱ्यांतर अनामतमध्ये व्यापाऱ्याला कापसं विकलेले होते, आहे का नाही. काहींनी घरामध्ये तसेच ठेवलेले होते आणि मग त्या शेतकऱ्याची एक चिंता वाढली होती असं म्हणावं लागेल. पण परत आणखीन कापसाने थोडंसं काय केलं आहे, वाढ केलेली आहे. भाववाढामध्ये थोडीशी फरक झालेला आहे आणि हळूहळू मग मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणखीन चांगल्याच पद्धतीने फरक आपल्याला जाणवायला दिसणार आहे, जाणणारच आहे फिक्स आणि त्यामध्ये बदल होणार आहे. जवळपास आता बरेच शेतकऱ्यांनी आपले कापसं विक्री केलेले आहेत आणि उगाच थोडे 20% शेतकऱ्याकडे कापसं राहिलेले आहेत. त्यामुळं मग बाजारभावामध्ये कापसाची आवक जर थोडीशी कमी झाली तर मग काय होतं, बाजार थोडे कापसाचे काय झाले जातात, उचलले जातात, भाव उचलले जातात आणि यावर्षी पाठीमागं कापूस शेतकऱ्याचा राहिलेला
नाही. त्यामुळं मग थोडंसं बऱ्याच मोठ्या प्रमाणात काय होणार आहे, कापसाच्या भावामध्ये बदल होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडं पाठीमागचा कापूस आहे, म्हणजे दुबारा पेर केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनासुद्धा चांगल्यापैकी त्यांचा जो राहिलेला कापूस आहे, तो सुद्धा काय होणार आहे, विक्री होणार आहे. त्यालासुद्धा चांगल्यापैकी भाव लागणार आहे. थोडंसं त्यांना आता थांबून विक्रीच करावं लागणार आहे, सध्या ज्या शेतकऱ्यांनी कापूस ठेवला आहे त्या शेतकऱ्यांना. आणि लवकरच शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस काय होणार आहेत, कापूस विक्रीचे येणार आहेत. मार्चपर्यंत थांबा. आता हे दिवस तर गेलेच आहे. आज बरेचदा एक 5-6 दिवसात आणखीन बदल होत 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 तुम्हाला मार्चमध्ये चांगल्यापैकी मोठा बदल काय होणार आहे, दिसणार आहे, जाणून येणार आहे. कारण शासनाने जरी बाहेर देशातला कापूस आयात केल्यानंतर आपल्या देशामध्ये भाव स्थिर होतात. वेगवेगळ्या आहे का नाही, खाजगी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाव आपल्याला पाहावयास मिळत आहेत. पण कापसाची आपल्या देशामध्ये एवढी यावर्षी काय झालेलं आहे, उत्पन्न झालेलं नसल्या कारणानं खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्या कारणानं काय होणार आहे, तर भाव उच्चांक गाठणार आहेत, भाव खूप लांब जाणार आहेत. त्यामुळं मग जे शेतकरी राहिले असतील कापूस विक्री करायचे, त्यांनी थोडंसं थांबवून काय करायचं आहे, कापूस विकायचा आहे. निश्चित भावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला पाहावयास मिळणार आहे. 100% होणार आहे. भाव उंचावणार आहेत, वाढणार आहेत, ह्यात काही शंका नाही. आणि ज्यांच्याकडे कापूस असेल त्यांनी मग सध्या अद्याप गडबड करू नये. विक्री करण्यासाठी लवकरच भावामध्ये फरक जाणवेल आणि नंतर मग काय करायचं आहे, आपला कापूस काय करायचा आहे, उच्च भावाने विक्री करायचा आहे. आतापर्यंत बरेच शेतकरी काय केलेले आहेत, भावाच्या आशेने थांबलेले आहेत. आणखीन थोडे दिवस काय करायचं आहे, थांबून मग आपल्या कापसाची विक्री करायची आहे. भाव लवकरच काय होणार आहे, तर उंचावणार आहेत. धन्यवाद.